मैसूर पाक बघतोय आपण डाळीपासून. 3च जिन्नस आहे त्याच्यामध्ये. 1 वाटी डाळीचं पीठ आहे, 2 वाट्या साखर आणि 3 वाट्या आपल्याला तेल लागणार आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. सुरुवातीला जे तेल आहे 3 वाट्या ते आपण तापत ठेवलेलं आहे बारीक गॅसवर आणि दुसरीकडे आपण लगेच मैसूरची तयारी करायला लागणार आहे. शेवटपर्यंत आपल्याला हे तेल तापत ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा नाही आहे, बारीक ठेवून द्या. कढईमध्ये तुम्ही बघत असाल आता मी साखर घेते. आपल्याला आधी पाक करायचा आहे. ही 2 वाट्या साखर आहे, प्रमाण मी सांगितलं आहे. 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाट्या साखर आणि 3 वाट्या तेल. साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे छानपैकी. तुम्ही बघत असाल तर साखर भिजेल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला त्याचा पाक करायचा आहे. छान हलवायचं आणि एकतारी पाक करायचा आहे. तुम्ही बघत असाल तर हे पाक आपला रेडी होतोय आणि तुम्हाला दाखवते. गोळीबंद पाक करायचा आहे, त्याला छान तार सुटते तेव्हा हा पाक आपला रेडी होतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला टाकायचं आहे आता हे 1 वाटी घेतलेलं डाळीचं पीठ. हे हलवायचं छान, याच्यामध्ये गुठळी होऊन द्यायची नाही अजिबात. मी सुरुवातीला झाऱ्याने आणि नंतर आपल्या बीटरने मी सगळं हे छान फिरवून घेणार आहे. एकजीव करायचं ते. तुम्ही बघत असाल तर त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत तर त्या मोडलेल्या आहेत सगळ्या आणि आपला हा पाक आता पीठ घालून रेडी आहे. ह्याच्यात आपल्याला पळीने तेल ओतायचं म्हणजे जाळी त्याला छान पडेल. जे तेल आपण सुरुवातीला तापत ठेवलं होतं तुम्ही बघत असाल तर मी पळीने ते तेल घालते आणि एकीकडे ढवळते. जसं जसं तुम्ही तेल घालाल तसं तसं तो फुलत जाईल मैसूर पाक आणि त्याला हळूहळू जाळी पडत राहते. ते 3 वाट्या तेल आहे ते आपल्याला पूर्ण लागणार आहे. आपल्याला पळीनं तेल वाढवत जायचं आहे आणि छान परतत जायचं आहे. त्याला जाळी पडते आणि शेवटी ते तेल मैसूर पाकाच्या त्या पाकापासून वेगळं व्हायला लागतं. त्यावेळेला आपण असं समजायचं असतं की हा पाक मैसूर पाक रेडी आहे वड्यांसाठी. हे बघा, अजून मी 1 पळी तेल वाढवल्यावरती त्याला छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. सारखं ढवळत मात्र राहावं लागतं, खाली अजिबात लागायला नको. बारीक ठेवायचा गॅस आणि हे ढवळत राहायचं, परतत राहायचं छान. ते बेसन इतकं सुंदर त्याचा कलर चेंज होतो, हा नॅचरल कलर त्याला येतोय. परतत असताना ते फुलत जातं. जसं जसं आपण तेल वाढवतो तसं तसं ते फुलत जातं, त्याला जाळी पडत जाते. आणि तुम्ही बघत असाल तर आपलं हे परतून छान तेवढं सगळं तेल लागलेलं आहे आणि तेल सुटायला लागले. आणि आता आपण ट्रेमध्ये ठेवून वड्या पाडायचे. ट्रेमध्ये सगळं हे मिश्रण ओतलेलं आहे आणि याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. सुंदर जाळीदार मैसूर पाक आपला तयार आहे. हा ट्रे तुम्ही थोडासा जेव्हा तुम्ही वड्या पाडून झाल्या की तिरका ठेवा. जे उर्वरित एक्स्ट्रा तेल असतं तर ते तुम्हाला बाहेर पडून मिळतं. साधारण 1 पाव वाटी तेल तुम्हाला त्याच्यातनं परत मिळतं. एकसारखं करायचं आणि नंतर सुरीने वड्या पाडा. त्याच्या गरम असतानाच वड्या पाडायच्या, थंड झाल्यावर वड्या पाडायच्या नाहीत. आणि नंतर साधारण 1 तास ते 1.5 तास त्याला ठेवून द्यायचं आणि थोडं तिरकं ठेवायचं म्हणजे त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा तेल किंवा तूप असतं तर ते निथळतं. आणि बिलकुल त्याला अजिबात हलवू नका. 1 तास ते 2 तास तुम्हाला हे काय करायचं आहे तर तसंच ठेवायचं आहे की जेणेकरून तो सेट होईल छानपैकी. छान वड्या पडलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते त्याची जाळी पण कशी पडली आहे ती. गरम असतानाच वड्या पाडा. या वड्या पडल्यात आणि आपल्याला